अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपिकाचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या. शेतकरी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे तहसीलदार यांना निवेदन. वणी तालुक्यातील गेल्या 4 दिवसांपासून पाऊस सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीत शेतक यांच्या हातात आलेल्या नगदी पीक कापूस, सोयाबीन, तूर इत्यादी पिके फुलोरा व फळधारणा अवस्थेत असताना झालेल्या अतिवृष्टी व सततचा पाऊस तसेच निरगुडा, वर्धा, पैनगंगा, विदर्भ नदी व नाल्यांना आलेल्या महापुराने नदीलगतच्या गावातील नदी काठावरील शेतपिकांत पुराचे पाणी जाऊन सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी शेतपिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. अजूनही नैसर्गिक आपत्ती नुकसान होऊन शेतपीक सर्वेक्षणात सुरुवात झालेली नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. याची नोंद घेऊन शेतपिकाची मोजका पाहणी करून सरसकट नुकसान झालेल्या शेतक यांना नुकसानीचे सर्वेक्षण महसूल व कृषी विभागाच्या वतीने तात्काळ करून नुकसानग्रस्त शेतक यांना नैसर्गिक आपत्ती मदत करून द्यावी, या मागणीचे निवेदन शेतकरी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे तहसीलदार यांना देण्यात आले. वणी तालुक्यामध्ये 31 ऑगस्ट 2024 ला सायंकाळी 5 वाजतापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीला सुरुवात झाली आणि सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे वणी तालुक्यातील निरगुडा, पैनगंगा, वर्धा, विदर्भा या नद्यांना पूर आला आणि या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नदी काठावरील सावंगी, नायगाव, चिंचोली या ठिकाणी कवडशी, पुनवट, तेजापूर, देऊरवाडा, चिखली, परमडो, कळमना, मूर्ती, बोरी येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन पिकाचं नुकसान झालं. 2 दिवस कापूस, सोयाबीनवर पाणी साचून राहिल्यामुळे, गाळ पडल्यामुळे तेथील पाने वाळायला लागली. सोयाबीन आडवे पडले. सोबतच सततचा पाऊस असल्यामुळे शेतपिकाचं नवई मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना अजूनही सर्वेक्षणाला या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या वतीनं, शासनाच्या वतीनं सुरुवात झाली नव्हती. म्हणून आज माननीय तहसीलदार साहेब वणी यांना निवेदन देऊन आम्ही कळविले की 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि आज 4 सप्टेंबरला सुद्धा अधेमध्ये पावसाचा परिणाम सगळीकडे या ठिकाणी दिसून येत आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि यामध्ये नैसर्गिक आपत्ती 22 जुलै 2024च्या निर्देशाप्रमाणे सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि महापुरात झालेलं नुकसान या गोष्टीचा अंतर्भाव करून या ठिकाणी सर्वेक्षण झालं पाहिजे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ या ठिकाणी मदत झाली पाहिजे. वणी तालुक्यामध्ये 60,900 च्या वर वैतिकाली क्षेत्र आहे आणि यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. काही मंडळांमध्ये स्कायमेट कंपनीच्या वतीने लावलेले ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर अतिवृष्टीचं प्रमाण कमी जास्त दाखवलं, परंतु वस्तुस्थिती सगळ्यांचं नुकसान झालं ही आहे. या गोष्टीचा विचार करून सरसकट या ठिकाणी नवई मंडळामध्ये वणी तालुक्यात सर्वेक्षण झालं पाहिजे अशी मागणी केली आणि आजच माननीय तहसीलदार साहेब यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून वणी तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या बद्दल पीक नुकसान पंचनामा सर्वेक्षण करण्याचा आदेश जाहीर केला. याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो. खरीप हंगाम 2024 मध्ये 7 जूनला आपण या ठिकाणी पेरणी, टोभणीची सुरुवात करतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आज खऱ्या अर्थानं पीक महिन्याभरानं सोयाबीनच्या काढणीला आज शेंगा त्याला आलेल्या होत्या. कापसाच्या पिकाला फुलोऱ्यावर आहे ते बोंडकडे ते मार्गक्रमण करत आहे. अशा हातात आलेलं पीक डोळ्या देखत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अतोनात नुकसान झाल्यामुळे त्यामध्ये उत्पन्नात घटही होणार आहे. काही लोकांचं या ठिकाणी पूर्णतः नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये
आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की अतिशीघ्र या ठिकाणी पंचनामे करून त्या लोकांना नैसर्गिक आपत्तीच्या मापदंडानुसार लवकरात लवकर पंचनामे आणि सानुग्रह अनुदान कसं देता येईल याबद्दल विचार करून शेतकऱ्याला या ठिकाणी नुकसानग्रस्त परिस्थितीत न्याय द्यावा. प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित NBSA आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम BA BCom तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम BA BCom लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टैली DTP स्कॉलरशिपची सुविधा. संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी. मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत. आजच संपर्क करा.